या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच आपण पार पडलाय। स्वच्छतेच्या बाबतीत देखील नवी मुंबई शहराची चर्चा आज देशभरात भारताच्या पटलावर होते। त्याचंही श्रेय आपल्या नाईक कुटुंबाला जातं। आणि सध्या आपण पाहतोय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि त्यांच्याच बाजूला बसलेले संजूजी नाईक साहेब अतिशय कमी वयात महापौर पद ज्यांनी भूषवलं। पहिलं महापौर पद आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील त्याची नोंद आहे। आणि सांगायला तेवढाच आनंद अजूनही होतो। आज 24 तास पाणी तुम्हाला मिळतंय, ते धरण आपलंच आहे, याच कुटुंबाने ते मिळवून दिलंय। आणि आज स्वच्छतेच्या बाबतीत गार्डन शहर म्हणून आपल्या शहराची एक वेगळी ओळख आहे। मोठमोठ्या बाजारपेठ आपल्या शहरामध्ये आहे। अटल सेतूचा साहेबांनी उल्लेख केला, त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच 12 तारखेला पार पाडला गेला। तीही दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने नावाशेवा शिवडी अगदी 20 मिनिटांमध्ये कनेक्टिव्हिटी आता निर्माण झालेली आहे, त्याचीही चर्चा होते। नवी मुंबई प्रीमियर लीगचीही चर्चा होते। साहेब, या स्पर्धेमध्ये भारतातले अनेक नामांकित खेळाडू खेळत आहेत। अहमदाबाद गुजरातमधून देखील या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळण्यासाठी येत आहेत। भारताचा सुपरस्टार कृष्णा लक्ष्मण सातपुते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय। प्रत्येक टीममध्ये ऑल इंडियाचा एक आयकॉन खेळाडू आपण दिलेला आहे। 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक यावर्षी आपण या स्पर्धेमध्ये ठेवलंय। 2.5 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण ठेवलंय। त्याचबरोबर मालिकावीर जो खेळाडू ठरणार आहे त्याच्यासाठी होंडा ॲक्टिवा 6G ही बाईक आपण देतोय। आणि या स्पर्धेमध्ये फक्त आपण खेळाडूंसाठीच बक्षिसं ठेवलेली नाही आहेत, तर या स्पर्धेमध्ये जो संघ मालक ही स्पर्धा जिंकेल त्याच्यासाठी देखील एक होंडा ॲक्टिवा बाईक आपण देतोय याही वर्षी। हे मात्र विशेष आहे। जगातली पहिली वेबसाईट tenniscricket.in ज्याचे 18 लाख सबस्क्रायबर आहेत, ती ही वेबसाईट या स्पर्धेचं टेलिकास्ट करते। आणि जगभरात जवळपास 185 देशांपर्यंत आपण पोहोचतोय। मागच्याही वर्षी प्रत्येक सामना जर आपण पाहिला तर प्रत्येक सामन्यामध्ये व्ह्यूअर्सची संख्या ऑलमोस्ट 10,000 पर्यंत होती। त्याच्यामुळे ही स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये राहिली। आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो लिलाव झाला होता नाईक साहेब, मागच्या वर्षी पहिली अशी टुर्नामेंट होती आपली नवी मुंबई प्रीमियर लीग जगभरातून, जिचा 5 स्टार हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये लिलाव आपण केला। यावर्षी देखील अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आपण या स्पर्धेचं आयोजन केलं। आणि जे लिलावात खेळाडूंवर बोली लागते त्याचे निम्मे पैसे आपण यावर्षी प्रत्येक खेळाडूला देतोय। हे मागच्या वर्षी देखील आपण केलं। अशी संकल्पना घेऊन आपण नवी मुंबई प्रीमियर लीग दरवर्षी तुमच्या भेटीत असतो। आणि ही स्पर्धा संपूर्णपणे प्रस्तुत केली जाते आमचे सर्वांचे आधारस्तंभ सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून। त्यांची दूरदृष्टी आहे, त्याचमुळे ही स्पर्धा होते। चला लगेचच सामन्याला सुरुवात करा। दोन्ही पंच ऑल सेट। पहिल्या सामन्याला सुरुवात होईल। 6 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या। पहिल्या सामन्यासाठी फक्त रनआउट आणि बीमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येईल, लक्षात घ्या। रनआउट आणि बीमरसाठी रिव्ह्यू असतील, एक रिव्ह्यू दोन्ही टीमसाठी असतील। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जो दिला जाईल तो नवी मुंबईच्या खेळाडूलाच दिला जाईल। याची अनाउन्समेंट पहिला बॉल टाकण्याच्या अगोदरच मी करतोय। खुल्या गटातील खेळाडू जे खेळण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी वेगळं पारितोषिक आहे, परंतु यावर्षी नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक चांगला खेळ करणारा खेळाडू त्यालाच ही ॲक्टिवा 6G ही बाईक दिली जाईल, कारण ही स्पर्धा नवी मुंबईची आहे, नवी मुंबई प्रीमियर लीग आहे। आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब प्रस्तुत ही स्पर्धा आहे। चला लवकरात लवकर पंच मॅच सुरू करून घ्या। 2 षटकांचा पॉवर प्ले असेल आणि दोन्ही षटकांमध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू असतील, याची पंचांनी नोंद घ्या। दोन्ही षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू असतील। सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल। इम्पॅक्ट प्लेअर कोणताही खेळाडू खेळू शकतो। उर्वरित 11 जे खेळाडू मैदानामध्ये खेळतात त्यांच्या व्यतिरिक्त इम्पॅक्ट प्लेअरचा रूल लागू आहे IPL प्रमाणे याही स्पर्धेमध्ये। सामन्याला सुरुवात, एकदा जोरदार टाळ्या नवी मुंबई प्रीमियर लीग साठी आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद।
पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. पहिल्या चेंडूवरती NMPL ची सुरुवात केली आहे अर्थातच चौकाराने. माझ्यासोबत आपण पाहिलं कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेशजी मर्डेकर सोडलेत. मी किरण पांडुरंग मस्के तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा शुभ सकाळ, शिव सकाळ. काय सुरुवात झाली आहे नवी मुंबई प्रीमियर लीगची. गणेशजी नाईक साहेब यांनी देखील बॅटिंग केली आणि त्याच दिशेला स्क्वेअर कट मारत असताना 2 फटके पोचवले आणि बरोबर त्याच दिशेला इथे चौकार येऊन या नवी मुंबई प्रीमियर लीगची सुरुवात झाली. अगदी पहिला चेंडू चौकाराने सुरुवात NMPL ची सीझन 5 ची. ओहो, यावेळी मात्र उचललाय, फेकून दिलाय, काव कॉर्नर रिजनच्या बाहेर निघून जातोय. NMPL सीझन 5 चा येतोय धमाका. व्हॉट अ स्ट्रोक. पहिल्या बॉलवर चौकार तुषारच्या बॅटमधून. धावांचे तुषार इथे त्याच्या बॅटमधून येत आहेत. कव्हर्सला एक चौकार आणि बरोबर काऊ कॉर्नर मिड विकेटला त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. सुरुवात धडाक्यात झाली आहे नवी मुंबई प्रीमियर लीगची. दमदार सुरुवात यावेळी मात्र तुषार मोहिंटे गोठिवलीचा खेळाडू, त्याच्यासोबत विशाल बोहीर आपण पाहतोय दारावेचा हा खेळाडू. ओहो, यावेळी मात्र पुढे डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढला. मिड विकेट रिजनला एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आहे मात्र 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं अर्थातच निलेश भिल्लारे, तुर्भे गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पहिलंच ओव्हर हाताळतोय. निलेश सर काय बोलायला. सन्मान्य आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत नवी मुंबई प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 5 चा आणखीन एक जबरदस्त चौकार येतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावींसाठी फरार चौकार. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु इकडे यावर्षी दुसऱ्याच बॉलवरती षटकार आलेला आहे. गतवर्षी पहिला बॉल हाताळला होता आशिष महिरुल यांनी आणि यावेळेला सीझन नंबर 5 चा निलेश भिल्लारे तुर्बे यांनी पहिला बॉल हाताळलाय. गतवर्षी पहिला बॉल ज्यांनी खेळला होता ना ते स्वराज म्हात्रे गोठवलीचे होते आणि यावेळेस पहिला बॉल या सीझन नंबर 5 चा जर कुणी खेळलाय तर फलंदाज तुषार मोहिंते गोठवली यांनी खेळलेला आणि जबरदस्त आक्रमण. निलेशजी मर्ढेकर सर, खेळाडूंची कुंडली सोबत ठेवणारे आकड्यांचे जादूगर म्हणून का या समालोचकांना ओळखलं जातं. निलेशजी मर्ढेकर सर आपल्यासोबत जोडलेत. धावसंख्या तब्बल 16 या आकड्यावरती सध्या आपण पाहतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन रिजन मधून येतोय खेळाडू. फर्स्ट सेकंड अटम्प्ट मध्ये पकडले ही कॅच आणि तुषारचा खेळ मात्र इथे शांत होतोय. नाराज असेल या फटक्यावरती. डान्सिंग डाऊन द विकेट त्याने केला, टायमिंग जुळलं नाहीये मात्र तोपर्यंत हताश मनाने जड अंत करणारे पावलं देखील त्याची जड झालेत. आकाशाकडे तो पाहतोय, माहिती आहे त्याला चुकी झाली या मॅच मध्ये, नाराज आहे. त्याची पावलं मात्र मैदानातून बाहेर निघत नाहीयेत. मात्र विकेटचं पतन होत असताना निलेशला भेटली आहे पहिल्या ओव्हरमध्ये पहिली ब्रेक थ्रू. भिल्लार यांना मिळालेली आहे. गतवर्षी जर किरण सर आपण पाहिलं ना तर हर्षल मडवी सारसोळे यांनी पहिली विकेट सीझन नंबर 4 ची घेतली होती आणि फलंदाज होते केतन म्हात्रे, ज्यांनी तिसऱ्या बॉलवरती प्रीमियर लीगचा पहिला षटकार मारला होता ना त्यांना माघारी पाठवण्यामध्ये यश आलं आणि याही प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी पहिला षटकार मारला त्यांना माघारी पाठवण्यामध्ये निलेश भिल्लार यांना यश आलेलं आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 16 वरती 1 ही स्थिती आहे. अगदी धावसंख्या 16. चांगली कॅच मी म्हणेल अटेम्प्ट केली जिथे लॉंग ऑन रिजन मध्ये वेगानं आला होता खेळाडू. अर्थातच अनिकेत तिथे कैलास तिथे मात्र तैनात होता. हा फटका खेळत असताना बॉटम हँडचा उपयोग चांगला झालेला दिसला नाही. रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहिलं. अर्थातच tenniscricket.in माध्यमातून तब्बल 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सर्व कॅमेरामॅनची देखील आपण चर्चा करणार आहोत. हळूहळू चर्चेला उधाण येईल. ही स्पर्धा छोट्या छोट्या गोष्टींचा जरूर आपण
उल्लेख करणार आहोत. हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला, जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली. कदाचित दुसऱ्या धावेचं स्वप्न आधीच पाहिलं होतं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं अर्थातच प्रथमेश म्हात्रे. पहिल्याच चिकी धाव त्याने कंप्लीट केली. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर चेक. पहिल्या षटकाच्या नवी मुंबई प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पार पाडला, असे लोकनेते गणेशजी नाईक साहेब प्रस्थान करतायत. त्यांचं मनपूर्वक आभार या नवी मुंबई प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने. आज नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा उद्घाटन सोहळा पार पाडलाय. सामना थोडासा थांबवा आता पंच. माध्यमातून लोकनेते गणेशजी नाईक साहेब आपली रजा घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि ही स्पर्धा आपण पाहताय संदीपजी गणेशजी नाईक साहेब प्रस्तुत. हेल्दी नवी मुंबई, फिट नवी मुंबई ही संकल्पना घेऊन आपण आलोय यावर्षी या स्पर्धेमध्ये. फ्लेमिंगो सिटी नवी मुंबई असल्यामुळे आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पूर्णपणे गुलाबीमय वातावरण झालंय. पूर्णपणे पिंक सिटी आपण तयार केलेली आहे. पिंक ग्राउंड तयार केलेलं आहे. हे भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखेळणे मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. सामना 2 मिनिटं फक्त पंच थांबवायचंय. एक प्रोग्राम आपण इथे संपन्न करतोय.
थोडंसं जे खेळाडू मैदानामध्ये खेळतात डी आर पाटील वॉरियर्सचे थोडंसं 30 यार्ड वर्तुळाच्या थोडंसं आतमध्ये या. सर्वांना विनंती आहे, एकत्रित या. एक विशेष कार्यक्रम आपण घेतो आणि त्याच्यानंतर लगेच आपण सुरुवात करतोय या मॅचला. गौरव सावंत, नवी मुंबई प्रीमियर लीग चे दीपक बाळाराम पाटील यांना मी विनंती करेन आपल्या नवी मुंबईची शान, आपल्या नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील यांना घेऊन यायचंय. एक विशेष कार्यक्रम पार पाडल्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात करू. जगदीश नागा पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय, समाजसेवक तुर्भेगाव. त्यांना देखील मी विनंती करेन, आपल्या तुर्भेगावचा हा सन्मान आहे, त्यामुळे तुम्ही देखील जॉईन व्हा. गौरव सावंत, tenniscricket.in ही संपूर्ण टीम. अगदी थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडला. नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. हेल्दी नवी मुंबई, फिट नवी मुंबई हे आपलं या वर्षीचं ब्रीदवाक्य आहे आपल्या नवी मुंबई प्रीमियर लीगचं. दीपक पाटील, नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर, आपण भूषण पाटील यांना सन्मानाने आमच्या या कार्यक्रम प्रसंगी इथे उपस्थित राहायचंय. मी जगदीश नागा पाटील यांनाही विनंती करेन आपण देखील या नाना. त्याचबरोबर सर्व खेळाडू डी आर पाटील वॉरियर्सचे आणि फलंदाज देखील. आपल्या नवी मुंबईचा कोहिनूर, ज्यांनी 2 इंटरनॅशनल स्पर्धा त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या आहेत, असा नामांकित खेळाडू. सर्वप्रथम उडुपी प्रीमियर लीग मध्ये देखील त्याने चमकदार कामगिरी केली. त्याच्यानंतर आनंद प्रीमियर लीग आणि 10PL चं नेतृत्व करत असताना त्याने ती स्पर्धा जिंकली. आणि जसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असतं, हॉल ऑफ फेम म्हणून एक मोठा सन्मान कोणत्याही क्रिकेटरचा असतो, तसाच नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि मी जगदीश नाना आणि भूषण यांना दोघांनाही विनंती करेन आपण या बॅनरचं इनॉग्रेशन करायचंय. नवी मुंबईचा कोहिनूर भूषण उत्तम पाटील आणि त्याच्या सन्मानासाठी आपण यावर्षी नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये त्याचा एक स्टॅच्यू उभारलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या नवी मुंबईचा किंग कोहिनूर भूषण पाटील याच्यासाठी. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट भूषण उत्तम पाटील याचा सन्मान या स्पर्धेमध्ये इथे होतोय. खूप खूप धन्यवाद भूषण आणि पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भूषण या थोडंसं बोलूया. अनेक खेळाडूंना असे सन्मान भरपूर कमी वेळेला मिळतात. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बाळाराम पाटील आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून तू देखील त्या कमिटीचाच एक हिस्सा आहेस. आणि खऱ्या अर्थाने 2 इंटरनॅशनल विजेतेपद पटकवल्यानंतर शारजाचं स्टेडियम गाजवलं. कतारच्या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान तुम्ही दिलं. आणि त्याच्यानंतर उडपीची स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धा तू जिंकलेल्या आहेत. चिरल्याची स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये मालिकारोची कार तू घेतलेली आहेस. अनेक बाईक तुझ्या आयुष्यामध्ये तू जिंकलेल्या आहेत. आणि आज नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुझा जो सन्मान होतो त्याबद्दल. एवढ्या सर्व अचिव्हमेंट्समध्ये मला वाटते हा माझा जो सन्मान आहे तो सर्वात मोठा आहे. मी त्याला माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये टॉप रेट करेन. आणि थँक्यू दीपक दादा, स्वप्नील नाईक, ओमकार नाईक, आपली सर्व NMPLची जी कमिटी आहे त्यांनी मला एवढं मान सन्मान दिलं. आणि क्रिकेटरच्या आयुष्यात आपण क्रिकेट खेळत असतो आणि हेच जेव्हा आपण पाहतो तर ती पोचपावती असते एवढ्या वर्षाची. आणि एवढ्या वर्षाचे मी चांगलं क्रिकेट खेळलो. 10-15 वर्ष नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी जे दिलं, जे प्रोफेशनल क्रिकेटसाठी देखील दिलं, आणि त्याचं आज पोचपावती मला भेटली, त्याबद्दल NMPL कमिटीचं मी धन्यवाद करीन. थँक्यू सो मच. आणि अशाच खेळ सर्व नवी मुंबईकरांनी देखील आपली करायचं आहे. आणि आपला जो नवी मुंबईचं नाव आहे तो सातासमुद्र पार प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील रुळायचं आहे. आज NMPLने खूप सारे खेळाडू घडवले आहेत.
खूप सारे क्रिकेटर्स आज नवी मुंबईचे प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहेत. आताचा हल्लीचा हंगाम जर तुम्ही पाहिला, नवी मुंबईचे सर्वच खेळाडू ब्राईट होताना दिसतोय. सो ती मला अभिमानाची बात आहे की आज नवी मुंबई प्रीमियर लीगला तो प्लॅटफॉर्म दिला. कारण की प्रोफेशनल आपल्या इथं ग्रामीण क्रिकेट खेळायचा, पण पहिल्यांदा प्रोफेशनल क्रिकेट नवी मुंबई प्रीमियर लीगने दिला आणि त्याचा फायदा मात्र नवी मुंबईकरांना होतोय. गावोगावी आज मात्र आपला खेळाडू गावोगावी राहिला नाही आहे. चांगलं क्रिकेट सर्व राज्यात खेळतोय. इंडियाच्या सर्व भागात चांगले चांगले क्रिकेट खेळतात आपले नवी मुंबईचे खेळाडू. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा NMPL कमिटी मला जो ऑनर केला त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. आणि आता लगेचच सामन्याकडे वळतोय, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. प्रत्येक जण स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मैदानामध्ये उतरला. त्यामध्ये आपण पाहिलं तर आज कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील यांचं एक स्वप्न पूर्ण झालं. आणि प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो, कारण की स्वप्न फुकट असतात, पण त्याच्यासाठी करावी लागते ती मेहनत आणि त्या मेहनतीची किंमत मोजावी लागते. आज प्रत्येक जण मेहनत करतोय, पण या मैदानामध्ये उतरलेल्या कोणत्या खेळाडूचं आणि कोणत्या संघ मालकाचं स्वप्न फायनलच्या दिवशी पूर्ण होईल यासाठी मैदानामध्ये जातोय. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. समोर आपण पाहिले तर ऑल इंडियाचे दोन्ही आयकॉन एकमेकांसमोर. ओहो, सुरेख फटका खोदून काढला. यावेळी मात्र लॉंग ऑन रिझनला आहे खेळाडू, त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. 4 धावेसाठी उत्तर चांगलं दिलंय चौकाराने. फटका होता आणि सरळ या बॉलने सीमारेषा भेदली 4 धाबींसाठी. आणि सुरुवात जबरदस्त केलेली आहे प्रथमेश म्हात्रे यांनी फलंदाजी करताना. प्रथमेश म्हात्रे उरण पुंडेगावचा हा खेळाडू पिंटू म्हात्रे या नावाने ओळखला जातो. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ऋतिक पाटील वडवलीचा ऑल इंडिया आयकॉन. ओहो, यावी विट्टन शॉर्ट ऑन पूल केला, हुक केला, चेंडूला निघून जातोय. अर्थातच चेंडू आपण पाहिलं तर 6 धावांसाठी NMPL सीझन 5 चा येतोय हा धमाका. काय रिप्लाय दिलाय पहा. पहिला चेंडूवरती, तदनंतर आपण पाहिलं तर लगेच आरेला कार उत्तर देत असताना हाफ ट्रॅकर टाकला आणि त्याला देखील हुक बाहेर काढला. जबरदस्त टोला आणि प्रथमेश म्हात्रे यांच्या बॅटचा बोलबाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावसंख्या 27 या आकड्यावरती पहा हेच बघायला भेटेल. पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाजाची चर्चा. तदनंतर गोलंदाजाला माहिती आता आपल्या भाट्यातील एक चांगला चेंडू बाहेर काढायचा. काय चेंडू पहा. रिप्ले टेलिकास्ट पाहिला तर तदनंतर बॅट स्विंग झाल्यानंतर चेंडू अगदी यॉर्कर स्वरूपाचा निघून गेला. एक चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून यावी मात्र ऋतिक पाटील आपण पाहतोय. तो देखील DR पाटील वॉरियर्स टुर्भे या टीमचा ऑल इंडिया आयकॉन आहे सध्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आता देखील फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मागे, तो येतोय चेंडू पर्यंत. 2 चेंडू सर आपण पाहिले तर अचूक टप्प्यावरती टाकलेत. पहिल्या 2 चेंडूवरती लाईन कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तदनंतरचे 2 चेंडू पाहिले तर एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीच्या मध्ये ठेवावं आणि त्याच्यावरती टप्पा टाकावा असा अचूकता या दोन्ही चेंडूवरती बघायला भेटली. तब्बल 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 27, लॉस ऑफ दी 1 विकेट. पुन्हा एकदा यावेळी मात्र बँड झालाय, थोडासा टायमिंग चांगला जुळलंय. चेंडू आपण पाहिलं तर 1 बाउन्स निघून जातोय. अर्थातच 4 धाबेसाठी NMPL चा आणखीन एक येतोय या ओव्हर मधला तब्बल दुसरा. फटका आला, स्वतःलाही वळवला आणि बॉललाही वळवला आणि 4 धावा मिळवलेल्या आहेत संघासाठी. शेवटचा चेंडू असेल 1 टू गो. धावसंख्या 31 आहे. स्लोअर 1 फुल ऑन लेनचे चेंडू प्रथमेश साठी. हे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये. चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. अगदी 6 धावांसाठी NMPL सीझन 5 चा येतोय आणखीन एक दमदार षटकार. षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. अर्थातच 37 रिप्ले टेलिकास्ट पहिला बसला, मागचा पाय पूर्ण वाकवला, बैठा फटका आणि त्यानंतर चेंडूला पोहोचवला अगदी झाडांमध्ये. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, प्रथमेश अपने मस्ती में असं बोलायला हरकत नाहीये.
जबरदस्त सुरुवात फलंदाजी करताना आतापर्यंत वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या संघाने केलेली आहे आणि जिथे प्रथमेश म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन फलंदाजी करतायत. 21 धावांवरती 7 बॉल आतापर्यंत खेळलेले आहेत आणि ज्या प्रकारे धावसंख्येची गती या षटकामध्ये आणि किंबहुना पहिल्या षटकामध्ये होती, जबरदस्त होती आणि सुरुवातही चांगली झाली आहे. अगदी वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे अर्ध काम झाले असं म्हटलं जातं. पण आतापर्यंतचा इतिहास राहिलाय चांगल्या कामामध्ये काटे टाकणारे पण आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात. या मॅच मध्ये काटे टाकणार कोण आणि या मॅच मध्ये धावसंख्येला ब्रेक लावणार कोण? धावसंख्येला ब्रेक लावणं महत्वाचं आहे. धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकणं देखील महत्वाचं आहे आणि यासाठीच कदाचित आपण पाहिलं तर राहुल साल्वीला सध्या मात्र मैदानामध्ये आमंत्रण केले गोलंदाजीसाठी. दिवा गावचा खेळाडू वेगवान गोलंदाज सध्या आपण पाहिलं तर त्याच्या समोर अर्थातच विशाल भोईर. 37 धावसंख्या. तिसऱ्या स्पेलकडे आपण जातोय. यावेळी पहा आडव्या बॅटनं लॉफ्ट केलं चेंडूला. चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोळ्यासमोरून हाताला चटका देऊन निघून जातोय. काय फटका खेळला. क्षेत्ररक्षण दमदार होतं. 100% एफर्ट्स होते. मात्र अखेरीस चेंडू आपण पाहिलं तर 4 धावेसाठी शरीरापासून दूर जाणारा बॉल वळवला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ना, त्या दरीतून बॉल सीमा पार चौकार. अगदी राहुल साल्वी एका साईडला दिवा गावचा खेळाडू, दुसऱ्या साईडला धारावे गावचा खेळाडू विशाल भोईर. चांगला फटका पहिला चेंडू फेस करत असताना पुन्हा कट केला आडव्या बॅटनं. मिड विकेट रिझन आहे क्षेत्ररक्षक आरेला खार उत्तर दिलंय. टिट फॉर टॅट अनिकेत चव्हाणने पकडलाय. अप्रतिम झेल गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती ज्या गोलंदाजाला चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सांगितलंय येस मी देखील कच्च्या गुरुचा छेला नाहीये. हेच बघायला भेटेल इथे. शेर सव्वा शेर. इथे मात्र बाहुबली आणि ग्रेट खली असेच बघायला भेटेल आणि प्रत्येक मॅच मध्ये खलीबली खलीबली असंच चित्र असेल. हे दुसरं यश मिळालेलं आहे. एक चांगली कॅच अनिकेत यांनी पकडली, गुडघ्यांवरती बसले आणि शरीरावरचं नियंत्रण चांगलं ठेवलं. डोळ्यांचा संयोग चांगला होता आणि हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसवला आणि दुसरा धक्का दिलेला आहे वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या संघाला. पहा एका साईडला ऑल इंडिया आयकॉन वरद लॉजिस्टिक नवी मुंबई सन्माननीय विनायकजी अपराज साहेब यांची टीम आहे. एका साईडला त्यांच्या टीमचा ऑल इंडिया आयकॉन पिंटू म्हात्रे अर्थातच प्रथमेश म्हात्रे उरण पुंडे या गावचा. तर त्याच्यासोबत आपण पाहिलं तर नवी मुंबईचा आयकॉन अर्थातच कोपक हेनेचा कवलजीत सिंग. आता दोन्ही धुरंधर मैदानामध्ये असताना राहुल साल्वी कशा पद्धतीने या 4 चेंडूमध्ये आपली कामगिरी दाखवेल. कारण की मघाशी चर्चा केली वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच. या मॅचमध्ये आता मात्र वाटेमध्ये काटे टाकले. धावसंख्येला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केलाय. या विकेट नंतर कदाचित धावसंख्या थांबू शकते का हा प्रश्न मला पण पडलाय. जाऊया मैदानामध्ये. 41-41. हो यावेळी पहा फटका अगदी फाईनला खेळून काढला. पहिला थोडासा यष्ट्यांच्या मध्ये आला आणि तदनंतर हा चेंडू मात्र अगदी आपल्या कलेने खेळून काढलाय. मनगटाच्या साह्याने खेळून काढलाय. येतोय पहिल्या चेंडूवरती कवलजीत सिंगच्या बॅटमधून हा चौकार. आले होते. अंगावरती येणारा बॉल त्यांनी फाईन लेगला वळवला आणि फाईन लेगला बॅकअप नव्हता आणि 30 सीमारेषा बॉलने चिरली सरळ 4 धावांसाठी. अगदी 45 धावसंख्या 45 ही धावसंख्या सध्या तुम्ही पाहताय. बॅकफुटला जातो हलक्या हातनं. शेवटच्या क्षणाला एक धाव चोरीची कंप्लीट केले की काय. येस चिकी धाव पहा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस नो वेट. तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट. कमिटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये बघायला भेटला. आय कोऑर्डिनेशन जबरदस्त होतं. या 2 खेळाडूंना माहिती आहे एका धावेचं दुहेरी धावामध्ये कसं परिवर्तन करायचं. आणि आत्ता धावसंख्या तुम्ही पाहिली तर 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू अजून बाकी आहेत. मात्र 4 चेंडूमध्ये राहुलने आत्तापर्यंत धावा खर्च केले डबल डिजिट 10. ही चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण की एक महत्वाची विकेट त्याच्या हातामध्ये जरूर राहिली आहे. वेलकम मिस्टर केपी. अर्थातच ओहो फुल ऑनलाईन चेंडू. यावेळी मात्र फाईनला खेळून काढला. लेग अंपायर सेट नो बॉल 1 बाउन्स. मस्तक पे दस्तक
4 धावेसाठी. नो बॉल प्लस GST तब्बल आहेत 5. पद्धतीने वळवला, बॅकअपला खेळाडू नव्हते आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावेंसाठी. यानंतर आहे फ्री हिट. पहा एका साईडला आड, दुसऱ्या साईडला विहीर, एक ताशेरे ओढतोय, दुसऱ्या साईडला वार पलटवार करतोय. आता फ्री हिटचा चेंडू, तो देखील कवलजीतसाठी. हो यावेळी मात्र खोदून काढलाय आहे क्षेत्ररक्षक, चेंडू पर्यंत जाईल, उंच उडी घेतोय, बॅकअप आहे. रवी मात्र इथे होता, बॅकअप साठी खेळाडू येतोय. चेंडू गॅदर करून मात्र लगेच फेकला जातोय. तब्बल एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. फ्री हिटचा चेंडू होता, थोडासा खोदून काढण्याचा प्रयत्न. या फटक्यावरती देखील कवलजीतची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहताय, थोडा शांत असेल. टॉनी टायटन्स या टीमचे संघमालक रमेश मडवी म्हणजेच टॉनी दादा यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर नंतर काही सन्मान आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर लगेचच आपल्याला हँडओव्हर करायचं आहे. येस, धाव संख्या 53. आता एक चेंडू बाकी आहे तिसरी ओव्हर संपण्यासाठी. क्षेत्ररक्षण पहा गरागर फिरवलं जाते, कारण की समोर ऑल इंडिया आयकॉन सध्या प्रथमेश म्हात्रे खेळतोय आणि त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने करावी, क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने असावे, कारण की दोन्ही आयकॉन, एका साईडला नवी मुंबईचा आयकॉन या टीमचा, दुसऱ्या साईडला ऑल इंडियाचा आयकॉन, या दोघांमधला एकाला तरी बाहेर काढावं लागेल, नाहीतर नंतरच्या ओव्हरमध्ये ही डोकेदुखी ठरतील. हे आता मात्र कॅप्टनला ठाऊक पडलंय. आणि तदनंतर पहा क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळी मात्र खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक उंच उडी घेतोय, त्याच्या बोटाला चटका देऊन चेंडू निघून जातोय. NMPL सीझन 5 चा येतोय धमाका. 3 षटकांच्या अखेरीस 59. कांगणे यांचा सर्वप्रथम सन्मान आपण घेतोय, कारण महाराष्ट्रामध्ये जॉब फेअर म्हटल्यानंतर ही 2 नावं नेहमीच चर्चेमध्ये असतात. अनेक तरुणांना रोजगार ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला, अनेक कंपनीच्या माध्यमातून, असे आदरणीय संकेतजी निकम आणि दयाल कांगणे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. मी दीपक बाळाराम पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. संकेतजी निकम आणि दयाल कांगणे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित बाळकृष्ण पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. कोठेवली गावचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील साहेब नुकतीच आमदार ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून संपन्न झाली आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आपल्या नवी मुंबईचे भाग्यविधाते लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानासाठी त्यांनी नुकतंच आमदार ट्रॉफीचं आयोजन केलं होतं गोठेवली गावमध्ये. त्यांचा सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. यानंतर तुर्बे गावचे समाजसेवक जगदीश नागा पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन हा सन्मान दीपक बाळाराम पाटील आपल्या शुभस्ते आपण करावा. जगदीश नागा पाटील यांचा सन्मान इथे होतोय. हे क्रीडांगण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं असे कोपरखेडणे ग्रामस्थ आदरणीय विद्यानंद भाऊ यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन दीपक पाटील यांना आपल्या शुभस्ते विद्यानंद भाऊ यांचा आपण सन्मान करावा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आम्हाला खूप मोलाची मदत सहकार्य केलंय. आज त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय दीपक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. धन्यवाद विद्यानंद भाऊ. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला नेहमीच मदत करणारे सन्माननीय प्रकाश पाटील यांचा सन्मान इथे दीपक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. प्रकाश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. कोपरखेडणे ग्रामस्थ आपलंही मनपूर्वक आभार. कोपरखेडणे ग्रामस्थ मंडळ, कोपरखेडणे 40+ संघ, कोपरखेडण्यात खेळणारे तमाम क्रिकेटचे संघ, प्रकाश पाटील आता यांना सन्मानित केलं जाईल. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही टीमच्या कर्णधाराने रेडी राहायचंय आमच्या मुख्य स्टेजच्या समोर.
यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या मुख्य स्टेजच्या समोर रेडी राहायचंय. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. टीम MP वॉरियर्स आणि पार्थ रॉयल्स बोनकोडे. MP वॉरियर्स आणि पार्थ रॉयल्स बोनकोडे या दोन्ही टीमने रेडी राहायचंय. यानंतर लगेचच तुमचा सामना होईल. यानंतर दीपक पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मुनावर पटेल साहेब यांचा सन्मान करावा. मुनावर पटेल साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलेही सहर्ष स्वागत मुनावरजी पटेल साहेब. त्याचबरोबर आदरणीय अमितजी मेडकर साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. अमितजी मेडकर यांना देखील सन्मानित केलं जाईल. आपलंही सहर्ष स्वागत. दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय युवा मोर्चाची एक मोठी जबाबदारी भारतीय जनता पार्टीची त्यांच्या खांद्यावर आहे. असे युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय अमितजी मेडकर यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धावसंख्या आहे तब्बल 61 धावा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर जिथे बॉलिंग अटॅकमध्ये परिवर्तन आहे. ओव्हर नंबर 4 साठी नवी मुंबई आयकॉन एक अनुभवी खेळाडू रवी म्हात्रे तुर्बे यांना पाचारण केलेलं आहे आणि बॉलिंगसाठी ते तयार होतील. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज कवलजीत सिंग बॅटिंगसाठी आहे, ज्यांनी चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. फलंदाजी करताना आतापर्यंत ज्या धावा. यावेळेला फटका जबरदस्त आहे. सी कॉर्नर सीमारेषा ओलांडतोय. 4 धावेंसाठी चौकार. दोन्ही टीमचे नवी मुंबई आयकॉन एकमेकांसोबत आलेत. एका साईडला कवलजीत सिंग, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं रवी म्हात्रे. दोन्ही आयकॉन एकमेकांसमोर. यावेळेला चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हरला खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. चेंडूची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्ट्राईक आता ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश म्हात्रे यांच्याकडे आहे. निश्चित प्रथमेश म्हात्रे यांच्याबद्दल जर आपण चर्चा केली, 10PL सारखी स्पर्धा ते खेळलेले आहेत. राष्ट्रवादी चषक सेमीफायनलला सामनावीर होते. मुरुड जंजिराच्या स्पर्धेमध्ये त्यांना मालिकावीर किताब मिळत. बाईक देखील त्यांनी पटकवलेली आहे. यावेळेला प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. डीपी स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. बॉलचा पाठमोरा पुन्हा करतील. प्रामुख्याने 2 बॉलच्या पाठीमागे रवी म्हात्रे तुर्बे एक चांगलं कमबॅक करत आहेत आणि यासाठी ते जाणले जातात. नक्की सर. रवी म्हात्रे मी म्हणेल की यांची ओव्हर इकॉनॉमिकल राहिली आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च झाल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा खर्च झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 8 खर्च झाले. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, परंतु लांबी कमी पडली आणि झेल हातातून निसटलेला आहे. बालंबाल बचावलेत कवलजीत सिंग. आज नशीब बलवत्तर आहे. पहिलाच होते तिथे. या आधी मी म्हणेल चांगली कॅच त्यांनी लॉंग ऑन रिझन मध्ये पकडली होती. आता कॅच ड्रॉप झाली. संधी असते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 68. 68 वरती 2 विकेट माघारी गेलेत. रोहित गुप्ता यांचा देखील आता इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या उपस्थितीमध्ये रोहितजी गुप्ता यांचा सन्मान आपण करावा. रोहित गुप्ता यांचा सन्मान. हे सर्वच मित्र आहेत. हा मित्र परिवार दीपक बाळाराम पाटील यांचा. तर सन्मान होतो आमच्या मुख्य व्यासपीठावर रोहितजी गुप्ता यांचा. आपलंही सहर्ष स्वागत. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये नुकतंच आगमन झालंय महाराष्ट्रातला एक नामांकित खेळाडू किरण पवार यांचं. नेक्स्ट मॅच मध्ये पार्थ रॉयल्स बोनकोडेमध्ये किरण पवारचा वार पाहायला विसरू नका. इन ॲक्शन असेल किरण पवार नेक्स्ट मॅच मध्ये. आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. ऋतिक पाटील वडवलीचा सध्या मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथमेश म्हात्रे फुंडे गावचा खेळाडू. आयकॉन खेळाडू रमेश मडवी टॉनी दादा यांचा इथे सन्मान केला जाईल. टॉनी टायटनचे संघमालक. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. दीपक बाळाराम पाटील कमिशनर नवी मुंबई प्रीमियर लीग यांच्या वतीने आपलेही सहर्ष स्वागत.
त्यांचाही संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. 1 वर्ष त्यांनी ही स्पर्धा गाजवली आहे टॉनी टायटन्सच्या नावाने. रमेशजी मडवी यांचा सन्मान, टॉनी दादा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होईल आणि कृष्णा जयस्वाल सानपाडा गोलंदाजीच्या रनवेवरती. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. समोर कवलजीत सिंग. यावेळेला अंगाला भेदणारा बॉल आहे. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. पाठीमागच्या बाजूने बॅकअप आलं. एक वाईट आलाय, पंचांनी इथे कळवलेलं आहे, नकारात्मक आहे. निश्चित म्हणजे हा बॉल डावी यष्टी सोडून चाललेला आहे. वाईट +1 अशा घेऊया 2 धावा आणि धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या पुढे सरसावत असताना 70 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना वरद लॉजिस्टिक नवी मुंबई. टॉस जिंकला होता DR पाटील वॉरियर्सच्या संघाने आणि प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि आमंत्रण दिलं होतं टीम वरद लॉजिस्टिक नवी मुंबईला बॅटिंगसाठी. आता समोर पुन्हा एकदा ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश महात्रे तयार बॅटिंगसाठी, ज्यांनी बॅटिंग अप्रतिम केली. आतापर्यंत 29 धावा 10 बॉलच्या पाठीमागे त्यांनी उभारलेले आहेत. बॉल क्रमांक 2, बॉल क्रमांक 1 प्रगतीपथावरती. यावेळेला गतीमध्ये केलेलं परिवर्तन, प्रामुख्याने स्विच हिटचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलचा यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज येथे त्रिफळाचित. तानपडामधून बिलॉंग करणारा खेळाडू. स्लोअर वन मध्येच त्याचे सरप्राईज करतात, फास्टर वन टाकतो. दोन्ही साईडला टर्न करण्याची चांगला अनुभव या खेळाडूला आहे. सातत्याने आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट सातत्याने खेळत आला आणि कृष्णा मैदानामध्ये आल्यानंतर मी म्हणेल कृष्णा आया खुशी आले की आहे, कारण की समोरच्या टीमचा ऑल इंडिया आयकॉन सध्या त्याने बाद केलाय. निश्चित एक चांगला बॉल होता आणि प्रामुख्याने आपण अनेक वेळा गतीमध्ये परिवर्तन असणारे बॉल बघतो ना, परंतु किरण सर याच्याबद्दल जर आपण चर्चा केली 2011च्या विश्व वर्ल्ड कपला झहीर खान यांच्या याच बॉलचा बोलबाला राहिला आणि तब्बल त्यांनी 21 विकेट टिपल्या होत्या. परंतु हाच बॉल हाताळताना तुम्हाला तुमच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करून चालत नाही, किंबहुना तुमचा टान्स रिदम कमी करून चालत नाही, बदल करावा लागतो तो हातांच्या बोटांमध्ये. आणि प्रामुख्याने या बॉलची आपण चर्चा केली ना, हाच बॉल भुवनेश्वर कुमार यांना हाताळण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागला होता आणि त्याच बॉलने इथे यष्ट्यांचा वेध घेतला आणि प्रथमेश म्हात्रे यांना माघारी पाठवण्यामध्ये DR पाटील वॉरियर्स या संघाला यश आलंय. बॅट्समन आता रोनित पाटील तुर्बे बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी तयार. सुरुवात या षटकाची जबरदस्त झालेली आहे. एक मोठं यश मिळालंय. प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत पोहोचतो, एक चांगली गोष्ट आहे. आणि या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव आता खर्च होते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 3 गडी बाद 71 धावा. प्रथम फलंदाजी करताना वरद लॉजिस्टिक नवी मुंबई. ओहो, हे जे आहे स्लिप त्याच्या अगदी पुढे टप्पा पडतोय. मी ज्या पद्धतीने कृष्णाचं कौतुक करेल, कृष्णाच्या ओव्हरच्या आधी रवी मात्रेच्या ओव्हरकडे येईल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 17 धावा खर्च झाल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावा. मात्र चौथी ओव्हर इम्पॉर्टंट होती, जिथे रवी मात्रेने 9 धावा खर्च करून या संपूर्ण धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या. तिथून त्याने कमबॅक केला. जो दबाव होता तो दबदब्यामध्ये परिवर्तन केला आणि याचीच मदत आता कृष्णा जयस्वालला होते. पहा, यावेळी मात्र सुरेख फटका खेळला आहे क्षेत्ररक्षक यश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आणि कृष्णा जयस्वालला मिळते आणखीन एक विकेट. या ओव्हरमध्ये तब्बल त्याने 2 गडी केलेत बाद. कृष्णा जयस्वाल या मॅच मध्ये यू टर्न घेणारा गोलंदाज ठरतोय. जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये केलेली आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. MP वॉरियर्स आणि पार्थ रॉयल्स बोनकोडे, जास्त वेळ घेऊ नका, कारण मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल. ही परंपरा आहे आपल्या स्पर्धेची, ही शिस्त आहे आपल्या स्पर्धेची. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. टॉस केला जाईल मिड इनिंगमध्ये, तो देखील ग्राउंडच्या आतमध्ये. त्याच्यामुळे टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार जे आहेत दोघांनी उपस्थित राहायचं आहे आणि नाणेफेक केली जाईल मुनावरजी पटेल आणि त्याचबरोबर अमितजी मेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या पुढील सामन्याची.
पहा रिप्ले टेलिकास्ट सध्या दाखवला जातो tenniscricket.in माध्यमातून. चेंडू टाकत असताना त्याची ॲक्शन बघण्यासारखी आहे कृष्णाची. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, कॅमेरामॅनचं का कौतुक नाही करायचं, शेवटपर्यंत चेंडू टिपला जातोय त्याच्या माध्यमातून. ओंजळीमध्ये स्वीकारला हा चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहसिन बलोच समोरच्या बाजूला हा फटका खेळत आहेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरतून धावत येत आहेत. बॉलचा पॉट मारा पुन्हा होईल आणि त्यानंतर धावसंख्या आता हळवार पद्धतीने पुढे सरसावत असताना 72 वरती 4 ही स्थिती आहे. जिथे कमबॅक चांगलं केलेलं आहे टीम DR पाटील वॉरियर्सच्या संघाने. जिथे सुरुवातीला ओसंडून धावा खर्च केल्या होत्या, धावसंख्येची गती प्रचंड वाढली होती. यावेळेला फिंगर रोल केलेत, लालसा दिली होती. क्षेत्ररक्षक पुन्हा समोरच्या बाजूला लॉंग ऑनला आणि पुन्हा एकदा फेक होईल. कुठेतरी इथून पुढे आता वरद लॉजिस्टिक नवी मुंबईला आक्रमण करावं लागेल. चांगली धावसंख्या उभारायची आहे, आणखीन धावा जमवायच्या आहेत, तर एक चांगली फलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 5चाही खेळ इकडे समाप्त होतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 73 वरती 4 ही प्रथम फलंदाजी करताना वरद लॉजिस्टिक नवी मुंबईची स्थिती आहे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन, हा अंतिम कॉल आहे. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर तुम्हाला येऊन थांबायचंय. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी उपस्थित राहायचंय. भावेश नाईक तिथे आलेले आहेत. ड्रेसअप करून घ्या भावेश. मेन कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्यासाठी जे ब्लेझर्स आहेत ते ड्रेसअप करून घ्या आणि त्यानंतर लगेच टॉससाठी पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. खेळपट्टीवर टॉस होईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा बॉलिंग अटॅकमध्ये रवी म्हात्रे यांना प्रविष्ट केलेला आहे. त्यांचा हा खोलवर पद्धतीचा बॉल लॉंग ऑनला खेळला आहे. याही बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळते. रवी म्हात्रे म्हटलं की एक चांगला अनुभव आणि त्याचबरोबर गतीमध्ये परिवर्तन असणारे बॉल चांगल्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत क्रिकेटमध्ये हाताळलेले आहेत आणि प्रामुख्याने याही षटकामध्ये त्यांनी गतीवरती भर दिलेला नाहीये. फलंदाजांना सांगितलं की तुम्ही ताकद लावा आणि प्रामुख्याने चांगले टप्पे त्यांनी पाठीमागच्या षटकामध्ये हाताळले होते. दिशेवरचं नियंत्रण चांगलं होतं. पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला बॉल सीमारेषा चिरतोय, येतोय तो नशिबाचा चौकार. यावेळेला आणखीन एक बॉल आता डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे फटक्यामध्ये होती पूर्णता. आला एक जबरदस्त षटकार मोहसिन बलोच यांच्या बॅटमधून. $84 84 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. येस अंपायर हा वेस्ट हाईट्ससाठी थर्ड अंपायर सध्या मात्र घेतला जातोय. बिझी झाले आमचे थर्ड अंपायर टीम. येस चेंडू लगेच पुरवला जाईल. मी विनंती करेल चेंडू लगेच पुरवूयात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला सामना आहे, नवीनच बॉल दिला जाईल. तो घासून तुम्ही यूज करू शकता, परंतु नवीनच बॉल यूज करायचा आहे पहिल्या मॅचमध्ये. येस चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. बॅटर बॉल बघा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये हात खोलण्याचा प्रयत्न निलेश निश्चित केला जाऊ शकतो. धावसंख्या आपण पाहिली आतापर्यंत मी म्हणेल समाधानकारक आहे, जी 84 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या वैयक्तिक दुसरं षटक सध्या मात्र आपण पाहिलं रवी म्हात्रे आमची तुर्भे गावमधून बिलॉंग करणारा खेळाडू. पहिली ओव्हर त्यांनी जेव्हा हँडल केली तेव्हा तब्बल 9 धावा खर्च करून कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावल्यामध्ये त्यांना यश आलं. मात्र त्यानंतर शेवटच्या स्पेलमध्ये देखील अचूकता गोलंदाजीमध्ये. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला फटका लॉंग ऑनला खेळाडू आहेत. डीपला तिकडून बॉलची फेकी होईल नॉन स्ट्रायकर एंडला आणि प्रामुख्याने आता एक चांगलं कमबॅक केलेलं आहे, कारण या अगोदर त्यांनी एक षटकार खर्च केला. तो बॉल फुलटॉस होता, चांगल्या पद्धतीने वळवला होता आणि स्ट्राईक वरती आता रोनित पाटील आलेले आहेत. स्ट्राईक बदललाय पुन्हा एकदा.
आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, वेळेसाठी फलंदाज झगडतायत. आता क्षेत्ररक्षक पुन्हा येत आहेत. बॉलची फेकी केलेली आहे. 2 बॉल अप्रतिम आहे. टप्प्यावरती ताबा ठेवलाय, दिशेवरती नियंत्रण आहे, अनुभव देखील तितकाच चांगला त्यांच्या गाठीशी आहे. रवी म्हात्रे तुर्बे यांची आता जबरदस्त कामगिरी. परंतु उर्वरित काही बॉलमध्ये जर मोठे फटके आले ना तर धावसंख्येला आणखीन चांगला आकार येऊ शकतो. उजव्या स्टीच्या बाहेरचा हा बॉल हाताळलेला आहे. शरीरापासून थोडासा दूर होता. टप्पा पडल्यानंतर ज्या उसळीने बॉल वरती यायला हवा होता त्या उसळीने आला नाही आणि किंबहुना शरीरापासून दूर ठेवत खोलवर पद्धतीचा बॉल इथे समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ अशा पद्धतीने समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर आहे 86 म्हणजे 86 आणि तब्बल 87 धावेचं आव्हान मात्र यावेळी मात्र समोर ठेवलंय. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं अर्थातच कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन, प्लेइंग 11 लिस्ट नंतर अपडेट करायचे आहेत कारण टॉस झाल्यानंतर तुम्ही इम्पॅक्ट प्लेअर कोणतेही देऊ शकता. टॉस नंतरच प्लेइंग 11 लिस्ट दिली तरी चालेल, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे. मी विनंती करेन मुनावरजी पटेल आणि भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अमितजी मेडकर यांना आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करू. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या. भावेश आणि स्वराज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर अमितजी मेडकर आणि त्याचबरोबर मुनावर पटेल, टॉनी टायटनचे मालक इथे उपस्थित होत आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. मॅच नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व 5वं आणि 5व्या पर्वाचा हा दुसरा सामना. MP वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात पार्थ रॉयल्स बोनकोडे, महेश पाटील यांचा संघ आहे MP वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला विनोद म्हात्रे यांचा संघ आहे पार्थ रॉयल्स बोनकोडे. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सर्वप्रथम दोन्ही कॅप्टनला मी परत एकदा कॉइन दाखवतोय. नवी मुंबई प्रीमियर लीग NMPL तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा या स्पर्धेचे शिल्पकार जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे संदीपजी गणेशजी नाईक साहेब, यापैकी तुम्ही कॉल करू शकता. कॉल कोण करणार आहे? स्वराज. नाईक साहेब. संदीपजी नाईक साहेब हा कॉल होता. NMPL आलेला आहे. भावेशने ते टॉस जिंकलाय. माईक सुरू करून घ्या. भावेश, नवी मुंबई प्रीमियर लीग 2024 हे 5वं पर्व आहे. सध्या तुझ्या नावाची भरपूर चर्चा होते. खुल्या गटामध्ये देखील तू चांगली कामगिरी केलीस. अंडर-24 ची देखील स्पर्धा गाजवलेली आहेस. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. कसं वाटतंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने ह्या 5व्या पर्वाचं उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलाय. पहिल्याच मॅच मध्ये भरपूर धावा होत आहेत. खेळपट्टी फलंदाजांना साथ देते. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कितपर्यंत रोखाल विरोधी टीमला? कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू, कारण या ग्राउंडवर किती धावा चेस होऊ शकतात. यानंतर मी स्वराज ला विचारेन, टॉस तू जिंकला असता तर तू काय केलं असतं? मी पण फिल्डिंगच केली असती. परंतु आता बॅटिंग करायची आहे. संघामध्ये समतोल आहे. बॅटर चांगली फलंदाजी करतील असं वाटतं. आणि काय माइंडसेटने उतराल मैदानामध्ये? किती धावांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा असेल? संघ तर खूप चांगला आहे आणि कॉम्बिनेशन पण खूप चांगलं आहे आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही.
चला, खूप साऱ्या शुभेच्छा, मान्यवरांचं मनपूर्वक आभार. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. त्या अगोदर प्लेइंग 11 लिस्ट अपडेट केली जाईल आणि लगेचच दुसऱ्या सामन्याला सुरुवात केली जाईल. थँक्यू. चला, या फिल्डिंगसाठी लगेच मैदानामध्ये चला, थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षणासाठी यायचं लगेच प्लीज. थँक्यू. टॉस झालाय नुकताच, भावेशने तो टॉस जिंकला आणि तुमची प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन, पहिल्या सामन्यासाठी जी तुमची प्लेइंग 11 लिस्ट आहे ती अपडेट करून घ्या. आणि आता पहिला डाव संपलाय, त्याच्यामुळे लगेचच दुसऱ्या डावाकडे आपल्याला लगेचच वळायचं. लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. तोपर्यंत धन्यवाद. एक सन्मान आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर, तो करून घेऊया. आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत प्रमोद पाटील, सानपाडा एक्सप्रेस. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी दीपक पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. प्रमोद पाटील, सानपाडा एक्सप्रेस. नुकतीच SPL ची स्पर्धा त्यांनी गाजवली आहे. याही वयात 30 दहशत तोच दरारा. सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांचा आणि त्यांचा सन्मान इथे दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. आपलं सहर्ष स्वागत प्रमोद पाटील. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा आणि लगेचच सामन्याकडे वळूया. रिजवान दिवान यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आपलंही सहर्ष स्वागत. नवी मुंबई प्रीमियर लीगच्या वतीने रिजवान दिवान यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तर MP वॉरियर्स या टीमच्या कर्णधाराने टॉस जिंकलाय भावेश नाईक यांनी. आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वराज म्हात्रे म्हणजेच पार्थ रॉयल्स बोनकोडेच्या विरुद्ध घेण्यात आलेला आहे. स्कोररनी त्याचं अपडेट करून घ्या. MP वॉरियर्स या टीमचे कर्णधार भावेशने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅचमध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद. अगदी 87 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलंय समोर. बॅटिंगसाठी या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले टीम आपण पाहिलं DR पाटील वॉरियर्स टुर्बेची टीम. आणि यानंतरच्या मॅचचा निलेशचा जो टॉस झाला तेव्हा भावेश नाईक बोलला की या मैदानामध्ये कुठलीही धावसंख्या स्थिर नाहीये. त्याला माहिती आहे इथे 87 किंवा 100च्या पुढे करा, ती धावसंख्या सुरक्षित आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. अशी खेळपट्टी आहे, असं हे मैदान आहे. सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच बॅटिंगसाठी DR पाटील वॉरियर्स टुर्बे या टीमचे एका साईडला या टीमचा नवी मुंबई आयकॉन रवी म्हात्रे, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन ऋतिक पाटील वडवली. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मैदानामध्ये सध्या ट्रॅव्हल झालेत. येस, मॅचला होईल सुरुवात. इम्पॅक्ट प्लेअर यावेळी मात्र आपण पाहतोय सागर तरे. येस, इम्पॅक्ट प्लेअर आहे. येस 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 सध्या आपण पाहतोय अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला सध्या तो उभा इम्पॅक्ट प्लेअर यावेळी मात्र यूज केलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. सागर चंद सध्या आपण पाहिलं गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने पोहोचेल. आउटफील्डला चेंडू थोडासा स्लो झाला. पहिली धाव तो वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले, चेंडू हातामध्ये. ओ नाही, यावेळी मात्र एकाच धावेवरती समाधान. सर, मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल ना सर, तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल्स आहे. काय बोलता सर?
निश्चित एक धावसंख्येला नवसंजीवनी देत असे आणि प्रामुख्याने एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचं होतं. कॉल नाकारला, जोखमीचं ठरलं असं. एक चांगली गोष्ट आहे कारण पहिल्या बॉलच्या पाठीमागे जोखीम घेणं पत्करलं नसतं टीम DR पाटील वॉरियर संघाला, कारण आयकॉन जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋतिक सध्या आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन वडवलीचा खेळाडू. सध्या आपण पाहिलं तर मकर संक्रांत चषक निळजेचा बाईकचा मानकरी राहिलाय ऋतिक. आणि सध्या मैदानामध्ये बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष आहे. खरं तर चर्चा 2-4 महिन्याआधीपासून चर्चा चालू होती या स्पर्धेची. नक्की आपण देखील चर्चा करणार आहोत. ओहो, चांगला चेंडू, अखेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निश्चित ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल होता. शरीरापासून दूर जाण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आलाय तो निर्धाव चेंडू. ज्या प्रकारे किरण सर उल्लेख केलात ना की आता इथून पुढे क्रिकेटचे वारे हे जोरदार वाहताना आणि चर्चेला उधाण प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळी मात्र आडव्या बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आरामामध्ये येतोय. चेंडू गॅदर केलाय, अगदी फेकलाय, डायरेक्ट रो. फक्त एकच धाबी ते कंप्लीट केली. सुरुवात आपण पाहिली, पहिल्या इनिंगची सुरुवात जर पाहिली तर चौकाराने झाले. तेव्हाच मी म्हटलं की वेल बिगिनिंग हाफ डन, चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा, काम अर्ध असं म्हटलं जातं. पण दुसऱ्या साईडला असं म्हणेल सुरुवात हळूवार झाली तरी चालेल, पण शेवट इतिहासात लिहिला गेला पाहिजे. असा सुरुवात थोडीशी हळूवार होते. ओहो, चांगला चेंडू मी म्हणेल, चांगला चेंडू. सागर चंद आपण पाहिलं तर पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज घेतोय. मी म्हणेल फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र त्याने विकसित केलंय. टप्पा बदलतोय, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळा टप्पा. तब्बल 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या फक्त 2. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रकारे किरण सर उल्लेख केलात की सागरचंद यांनी जी भिन्नतेने गोलंदाजी केलेली आहे ना, प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीने हाताळलेला आणि अप्रतिम गोलंदाजी. परंतु एका बाजूला DR पाटील वॉरियर्स या संघाची जरी सुरुवात संत झाली असली ना, अगदी हळूवार पद्धतीने सुरुवात केलेली आहे. परंतु एखाद्या नदीचा उगम जर तुम्ही पाहिला ना तर फार छोटा असो, परंतु ती पुढे जशी वाहत जाते ना, मग दर्या, डोंगर, पर्वताला वळसा घालून ती समुद्राला मिळते. ओहो, यावेळी मात्र अगदी आहे क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र आपण पाहिलं तर या आधीच्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली, स्ट्राईक रोटेट झाली. तदनंतर ऑल इंडिया आयकॉन ऋतिक आपण पाहिलं तर या जाळ्यामध्ये फसला गेला. तो चाललाय आपल्या पॅव्हेलियनच्या दिशेने. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. अप्रतिम चेंडू, फिंगर रोल केले, बॅटची अगदी बॉटम एज. चेंडू आपण पाहिला गली रिजन मधून अगदी बॅकवर्ड पॉइंटला आणि त्यावेळी अप्रतिम कॅच पकडली आणि जल्लोष ही कॅच पकडली. पहा सर, या ओव्हरमध्ये मात्र ब्रेक टू भेटलाय गोलंदाजी करत असताना. कमालीचं षटक सागरचंद यांनी हाताळलेलं आहे. किंबहुना धावा खर्च केल्या 3 आणि ऑल इंडिया आयकॉनला यांनी इथे टिपलेला आहे. आणि शरीरापासून दूर जाणारा बॉल होता, कट केला होता चांगल्या पद्धतीने आणि कोणतीही चुकी न करता एक चांगला झेल पकडलाय. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करताना वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या संघाची. परंतु कुठेतरी 87 धावांचं जे लक्ष आहे ना, ते डोळ्यासमोर ठेवून DR पाटील वॉरियर्स या संघाच्या फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आपण पाहिली फक्त 3 आहे. प्रत्येकाची प्लेइंग 11 लिस्ट प्रत्येकाकडे होती. ऑल इंडिया कोण आहे, नवी मुंबई आयकॉन कोण आहे, प्रत्येकाला माहिती होतं. प्रत्येकाने अभ्यास कालपासून चालू केला असेल. पण काल तुम्ही काय अभ्यास केलाय त्यापेक्षा परीक्षेत जाऊन आत्ता तुम्ही काय लिहिताय याच्यावरती तुमचा रिझल्ट ठरवला जातो आणि हे खरं आहे. सर्व नवी मुंबई प्रीमियर लीगच्या संघ मालकांना विनंती आहे, सामना सुरू असताना तुम्ही तुमच्या प्लेयर डगआउटमध्ये बसलं तर चालेल, परंतु ज्यावेळेला तुमच्या टीमचा सामना संपेल त्यावेळेला आपल्याला कळकळीची विनंती आहे, तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊनच स्थानापन्न व्हा. ही नम्र विनंती. सामना सुरू असताना तुम्ही खेळाडूंबरोबर नक्की बसा, परंतु ज्यावेळेला सामना संपेल त्यावेळेला मात्र नक्की तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सामना सुरू असताना तुम्ही बसू शकता. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अर्धशतक कोणत्याही खेळाडूने लगवलं तर त्याच्यासाठी NMPL कमिटीकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. निर्धाव षटक टाकलं या स्पर्धेमध्ये त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मेडन ओव्हर, विकेटची हॅट्रिक आणि जर कोणत्या फलंदाजाने शतक ठोकलं या स्पर्धेमध्ये तर 10,000 रुपयाचं पारितोषिक NMPL कडून दिलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. समोर आपण पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे ऑल इंडिया
आयकॉन त्याच्या विरोधामध्ये नवी मुंबई आयकॉन यावी आडव्या बॅटनं अगदी चेंडू जाऊन पोहोचतोय. NMPL सीझन 5 चा आणखीन एक धमाका. थँक्यू. रवी म्हात्रे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका आला. एक पाय रोवत एक पाय पुढे काढत फेकून दिला बॉल हा सरळ 6 धावींसाठी आणि याची गरज आहे. धावसंख्या अगदी 9. पुन्हा एकदा यावे मात्र अगदी चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय. अंपायरचं बोट अगदी आकाशामध्ये. LBW बॅटर आपण पाहिलं रवी म्हात्रे. यावेळी मात्र चाललाय माघारी. टिट फॉर टॅट. आरेला कार उत्तर दिलं जाईल. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे. थँक्यू. 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी इथे केलेला आहे आणि तो इकडे यशस्वी होत आहे. आणि NMPL ची पहिली लेग बिफोर ची विकेट आहे. परंतु तुम्ही भारतीय टीमचा जो मध्ये खेळणारे नवी मुंबई प्रीमियर लीगचे सर्वच खेळाडू, पंचांचं काम पंचांना करू द्या. अंपायर डिसिजन फायनल आहे. तुम्ही फक्त खेळण्याची भूमिका तुमची पार पाडा, कारण ते भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. त्यांच्या जन्मापासून ते क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि आता पंचांची भूमिका पार पाडतात. अमित गोलतकर, बंटी कांबळी, विजय पाटील, MCA चे पंच आहेत आणि शशी साटम. मला तर वाटतंय काही नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा जन्म झालेला नसेल तेव्हापासून ते क्रिकेट खेळतात. त्याच्यामुळे पंचांची भूमिका फक्त पंच पार पाडतील. तुम्ही फक्त खेळण्याचं काम करा, ही नम्र विनंती. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. अगदी सध्या बॅटिंगसाठी नवीन बॅटर आपण पाहिलं तर बोनकोडे गावचा अर्थातच परशु साठे सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. ऑल इंडिया आयकॉन दुसऱ्या टीमचा समोर गोलंदाजीसाठी प्रथमेश म्हात्रे, पिंटू म्हात्रे आल्यानंतर त्याने विकेट मिळवून दिली आणि आत्तापर्यंत धावसंख्या तब्बल 9 असताना 2 विकेट माघारी गेलेत. सर या मॅचमध्ये आता जबाबदारी घ्यायला हो. यावी चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पडल्यानंतर राईज झाला. बॅकफुटला जाऊन अगदी सावधान पद्धतीने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पहा. सातत्याने प्रथमेश म्हात्रे सातत्याने प्रश्न विचारतोय. सातत्याने चेंडू आपण पाहिलं तर वेगवेगळ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतोय. अतिरिक्त बाउन्सचा चेंडू आपण पाहिला जो खेळत असताना कुठलीही धावसंख्या इथे आलेली नाहीये. तब्बल 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या आहे 9. यावेळी पहा बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं फक्त 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. चेंडूच्या मागे आहे खेळाडू, तोपर्यंत आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील कंप्लीट केला जातोय. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 1 षटकार आला आणि जिथे धावसंख्या आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडू अजून बाकी आहे या स्पेलचा. सर हो. यावेळी देखील अतिरिक्त बाउन्स चेंडू आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज बॅटरची बरंच काय सांगून जाते. त्याची बॉडी लँग्वेज पाहताय बॅटरची तुम्ही. चेंडू खेळल्यानंतर त्याची पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज अगदी शरीराला, मला वाटतं डोक्याला हा चेंडू त्याचा आढळला. तदनंतर आपण पाहिलं अपील जरूर उचलली, मात्र बॉडी लँग्वेज त्या देखील खेळाडूंनी पाहिली आणि अपील लगेच शांत केली त्यांनी. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावसंख्या आत्तापर्यंत DR पाटील वॉरियर्स तुर्भे या टीमची जाऊन पोहोचते 11 म्हणजेच 11. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. थँक्यू. तब्बल 2 विकेटचं पतन झालेलं आहे आणि जिथे टीम DR पाटील वॉरियर्सला किरण सर जकडून ठेवलेला आहे आणि प्रामुख्याने जी गोलंदाजी केली, 2 गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नाही, परंतु इथून पुढे
रणनीती बदलावी लागेल, डावपेच आखावे लागतील DR पाटील वॉरियर संघालाही, कारण मोठ्या धावसंख्येची चीरपाड येथे करायची आहे. अजित चव्हाण सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला. तुर्बेगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी सध्या मात्र त्याच्यावरती जबाबदारी ठेवली आणि अजूनही 24 चेंडूमध्ये 76 धावांची गरज आहे. म्हणजे आता रिक्स घेणं महत्त्वाचं राहील आणि जोपर्यंत ऋतांशू पाटील आहे मॅच ऑन आहे. मी म्हणेल ऋतांशू आहे मॅच ऑन आहे, कारण की त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती ताकद आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर ऋतांशूकडे लक्ष असेल. जुहूगावचा हा खेळाडू सध्या मात्र त्याच्या समोर आपण पाहिलं गोलंदाजीसाठी अजित चव्हाण. हो याही फुल ऑनलाईनचा चेंडू, आधी चर्चा केली, ऋतांशू आहे तर मॅच आहे. ऋतांशूच्या बॅट मधून येतोय NMPL सीझन 5 चा धमाका. ऋतांशू पाटीलला हे चेंडू आपण टाकू शकत नाही. मेजवानी होती, त्याने मारला ताव आणि सध्या धावसंख्या 17. ऋतांशू पाटील या मॅच मध्ये अपेक्षा आहे, आकांक्षा आहे. तब्बल आपण पाहिलं तर 23 चेंडू, अजूनही 70 धावेची गरज आहे. मॅच ऑन होते हळूहळू. ओहो यावी मान दिला चेंडूला. ऋतांशू पाटील या मॅच मध्ये शांत उभा आहे, खाली बघतोय, बॅटीकडे बघतोय, स्वतःकडे बघतोय. या मॅच मध्ये नक्की घडलंय काय? ऋतांशू पाटीलची चर्चा केली, गोलंदाजाने टाकला अगदी परफेक्ट यॉर्कर, खोदून काढण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये त्याच्याच हातामध्ये जाऊन हा चेंडू चिपकतोय. विकेटचं पतन येतंय. ऋतांशू पाटील होते, अपेक्षा होती, आकांक्षा होती, महत्वाकांक्षा त्याच्याकडे होती. आशेचा एकमेव किरण या मॅच मध्ये बॅटिंग करत होता, मात्र त्याला देखील चले जावचा इशारा केलाय. ऋतांशू पाटील बॅक टू द डकआउट. थँक्यू DJ. विद्यानंद भाऊ आणि त्याचबरोबर जगदीश नागा पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. अनिकेत चव्हाण आला आता, बॅट्समन कोपखेनेमधून बिलॉंग करणारा खेळाडू. हा देखील चांगल्या फटक्यांसाठी ओळखला जातो. निलेश काय बोलाल या मॅच बद्दल? धावसंख्या आहे 17, विकेट गेले 3. निश्चित दुसऱ्या डावाची सुरुवात वरद लॉजिस्टिकने अप्रतिम केलेली आहे, कारण या अगोदर देखील आता DR पाटील वॉरियर्सला आणखीन एक धक्का लागलेला आहे, जिथे ऋतांशू पाटील यांना माघारी पाठवण्यामध्ये यश आले. एक जबरदस्त बॉल बघायला मिळाला. अजित चव्हाण यांची अप्रतिम गोलंदाजी, आलेख ग्राफ उंचावणं धावसंख्येचा फार महत्वाचा आहे. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, इथे येतोय तो निर्धाव, येतोय तो डॉट बॉल. फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्षाशिवाय पर्याय नाहीये या सामन्यामध्ये. आणि प्रामुख्याने धावसंख्येच्या गती बरोबर चांगली फटकेबाजी करणं फार महत्वाचं. पुढील बॉल, यावेळेला आणखीन एक उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल अप्रतिम आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरती ताबा या षटकामध्ये अजित चव्हाण यांनी ठेवलेला आहे. आणि प्रामुख्याने या षटकामध्ये आतापर्यंत ज्या धावा खर्च केल्यात ना, फक्त एक षटकार खर्च केलेला आहे आणि त्यानंतरची बाकीची गोलंदाजी अप्रतिम केलेली आहे. फार चांगले बॉल हाताळलेत, परंतु फलंदाजांसमोर अनेक अडचणी आहेत, परंतु याच अडचणीतून मार्ग फलंदाजांना काढावा लागेल. अपयशाच्या खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो आणि तो इथे शोधावा लागेल. यावेळेला खोलवर पद्धतीचा एक परफेक्ट यॉर्कर, बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय, येतोय तो आणखीन एक डॉट बॉल. किरण सर, प्रत्येक डॉट बॉल फलंदाजांवरती प्रेशर वाढतोय. अगदी असहमत आहे. सुरुवात थोडी हळूवार झाली, 5 चेंडूचा खेळ झालेला आहे, धावसंख्या 17. मात्र चर्चा करू या मॅच बद्दल. हो उचलला यावेळी आहे क्षेत्ररक्षक, मागे जातोय ऋषी काटे, चेंडू अडवलाय त्याने, मात्र अगदी हाय जम्प घेतली. पहा
ही कॅच घेण्यापेक्षा मी म्हणेल चेंडू अडवणं इम्पॉर्टंट होतं ऋषीसाठी. त्याने तो अडवला, लगेच पकडला आणि फेकला. आणि जिथे मात्र आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 18 आणि येस रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. शेवटपर्यंत चेंडू कॅमेरा बंद आणि येस ही क्लिअर क्षेत्ररक्षण केले, अगदी क्लिअर. चला लगेच मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा मॅचला मी विनंती करेल. धावसंख्या आहे 18, अजूनही 18 चेंडू 59 धावेची गरज आहे या मॅचला विजयासाठी. 18 चेंडू 59 हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये. पाणी 69, 18 चेंडू 69 हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये. धावसंख्या आहे 18, येणारे 18 चेंडू आणि 69 धावेची गरज. चेक. तर मित्र, ज्या वेळेला तिसरं षटक सुरू होईल, शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील, त्यावेळेला ड्रिंक्स ब्रेकसाठी तसे निर्देश दोन्ही टीमच्या डगआउटमध्ये द्या, जेणेकरून तेही तयार राहतील आणि ड्रिंक्स ब्रेक लवकर संपेल. कारण आपल्याला आज 5 मॅच कव्हर करायचे आहेत. दोन्ही सामने 6-6 ओव्हरचे असतील. पहिले 3 ओव्हर सुरू असताना, शेवटचे 2 बॉल राहिलेले असताना दोन्ही डगआउटमध्ये त्यांचे जे 12th मॅन आहेत, 13th मॅन आहेत, त्यांना तसे निर्देश द्या, जेणेकरून ते लगेचच ड्रिंक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतील. नक्की. धावसंख्या सध्या आपण पाहिली 18. या मॅचमध्ये जबाबदारी निलेश वाढली असेल अनिकेत चव्हाण आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर परशु साठेची. या दोघांची जबाबदारी, कारण की त्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत अनिकेतच्या बॅटमधून 4 चेंडू खेळले, फक्त 1 धाव आले. परशुच्या बॅटमधून फक्त 2 धावा आलेत. जबाबदारी या मॅचमध्ये घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. रिक्स घेणं मी म्हणेल इम्पॉर्टंट आहे. रिक्स घेतल्याने तोटा होतो हे सगळेजण सांगतात, पण रिक्स घेतो तो मोठा होतो हा इतिहास सांगतो. या मॅचमध्ये रिक्स घेतली जाईल का? निश्चित हिंमत तर घ्यावी लागेल, तरच किंमत मिळेल. आणि प्रामुख्याने इथून पुढे जी सरासरी ठेवायची आहे ना, एका षटकाच्या पाठीमागे 23 धावा कुटाव्या लागतील टीम DR पाटील वॉरियर्स या संघाला. आणि षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यांना प्रविष्ट केलेलं आहे मोहसिन बलोच ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा वळत आहोत. NMPL सीझन नंबर 5चा हा दैदिप्यमान थरार. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. पहिला बॉल. अनिकेत चव्हाण यांना उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल हाताळलेला आहे. हाही येतोय निर्धाव, पंचांकडे दाद मागतायत, परंतु कुठेतरी वाईड लाईनला पकडून टाकताना हा बॉल अप्रतिम आहे. निश्चित आज मात्र अनिकेत चव्हाण यांना जकडून ठेवलेलं आहे, परंतु ज्यासाठी जाणले जातात त्याचं एक चांगलं सादरीकरण करावं लागेल. स्वतःला किरण सर सिद्ध करण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे संघर्ष, आणि इकडे तो करावा लागेल. फुल टॉस आहे, वळवतायत क्षेत्ररक्षक, डीपला आहे. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला केली जाईल, परंतु 1 धाव येते. 1-1 धावेने तितकासा फरक पडणार नाही. वरद लॉजिस्टिक नवी मुंबईला फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस चौकार षटकार लागतील. अगदी सहमत आहे. तुम्ही मगाशी चर्चा केली भेटलेल्या संधीचं सोनं करावंच लागेल. संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी, वेळीच नाही घेतली निष्ठून जाते, आणि ती आता भेटली आहे. यावेळी मात्र सध्या परशु साठे उचललाय फटका. आवाज तर चांगला आलाय, मात्र आहे क्षेत्ररक्षक दुरी रही अधुरी. आणखीन एक विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं अप्रतिम कॅच यावी मात्र पकडली ऋषी काटेने, आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना परशु साठे बॅक टू द डकआउट. निश्चित या बॉलच्या पाठीमागची लांबी कमी पडली, स्ट्रोक चांगला होता, परंतु एलिव्हेशन जास्त राहील. आणि तिकडे ऋषी काटे बॉलच्या खाली त्यांनी एक चांगली कॅच पकडलेली आहे. आणखीन एक धक्का. टीम DR पाटील वॉरियर्स संघाला आता अनेक अडचणींमध्ये भर पडते, परंतु इथून अडचणीतून मार्ग निघेल का? यशाच्या वाटा शोधल्या जातील का? मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी क्रमांक 6 वरती यश पाटील आलेले आहेत. अगदी यश पाटील दिवा गावचा हा खेळाडू सध्या मात्र बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय. निलेश सर, शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर सगळी बटणं चुकीची लागतात. पहिली विकेट लवकर आले, तदनंतर तब्बल 3 विकेट माघारी गेलेत. धावसंख्या 19 आहे.
हो पुन्हा एकदा वाईडीशी ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न, सातत्याने फलंदाजाचं मी म्हणेल बॉडी लँग्वेज पाहिली जाते, नक्की त्याच्या डोक्यामध्ये काय चाललोय, फुटवर्क पाहिलं जाते, टान्स पाहिले जातात. जसा तो थोडा पाऊल 2 पावलं पुढे आला तसा चेंडू थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम दी बॉडी. निश्चित गोलंदाज आता फलंदाजाला रीड करत आहेत आणि क्रिकेटमध्ये हे वाचन फार महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा तयार, पुढील बॉल. यावेळेला फटका, जबरदस्त आवाज आलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक कडक षटकार. अजूनही आपण पाहिलं 13 चेंडू 62 धाबेची गरज आहे. धावसंख्या 25. यश पाटीलच्या बॅटमधून आला होता हा षटकार आणि आता मात्र यशने या मॅचमध्ये जबाबदारी स्वीकारले. पुन्हा एकदा फुल ऑन लेनचा मात्र चेंडू फिंगर रोल केले होते. चेंडू बॅटच्या आपण पाहिलं तर ब्लेडला लागतोय, अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. तब्बल 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 25. विकेट गेले तब्बल 4 आणि आता येणारे 12 चेंडू आणि 62 धावेची गरज असेल. 12 चेंडू 62 धावा. जो स्टार्ट हवा होता, डेस्टिनेशन खूप लांब होतं 87 धावेचं आणि डेस्टिनेशन लांब असताना जो स्टार्ट हवा होता गाडीला, तो स्टार्ट भेटला नाहीये. निश्चित आघाडीच्या फलंदाजांनी ऑल इंडिया आयकॉन आणि नवी मुंबई आयकॉन नावाप्रमाणे आज निश्चित खेळ करू शकले नाहीत आणि ज्या प्रकारची गोलंदाजी झाली, वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या संघाकडून अप्रतिम गोलंदाजी झालेली आहे. फलंदाजांना जखडून ठेवण्याबरोबरच विकेट देखील त्यांनी टिपल्या आणि प्रामुख्याने फ्रंट फूटवरती येऊ दिलं नाही डी.आर. पाटील वॉरियर संघाला. परंतु याही षटकामध्ये संधी आहे, मॅच अजूनही जिवंत आहे. हा सामना जिंकला जाऊ शकतो, फक्त करावी लागेल ती प्रयत्नांची पराकाष्ठा. ओव्हर नंबर आता 5 साठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे आणि या षटकासाठी पुन्हा एकदा अजित चव्हाण, ज्यांनी पाठीमागचं षटक अप्रतिम हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना प्रविष्ट केलेलं आहे या षटकामध्ये. निश्चित त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या आणि गडी देखील किरण सर त्यांनी बाद केला होता आणि पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजीच्या रनवेवरती बोलवलंय. अनिकेत चव्हाण स्ट्रायकर एंडला होते, प्रॉपर टायमिंग करू शकले नाही, परंतु एक सिंगल धाव आले आणि आता स्ट्राईक वरती फलंदाज यश पाटील, ज्यांनी एक षटकार मारलेला आहे. आज संधी आहे, हिरो बनू शकतात. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही आणि प्रामुख्याने आज पुन्हा नव्याने सिद्ध करतील का, कारण समीकरण अजूनही जिवंत आहे. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये डी.आर. पाटील वॉरियर संघ. कोलवर टप्प्याचा एक जबरदस्त बॉल समोरच्या बाजूला येतोय. 2 खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा पुन्हा होईल. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला होते, एक सिंगल धाव येते. मोठ्या फटक्यांची आतोनात गरज आहे. अगदी सहमत आहे. प्रत्येक चेंडूवरती आता 6 हवाय. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आपण पाहिलं तर आपल्यासोबत आज स्कोररच्या भूमिकेमध्ये पनवेल गावचे आमचे नेवालेचे, आमचे केवालेचे कांचनजी परशुराम पालकर सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. मी त्यांचा स्कोर बुक आहे त्याचं पहिलं पान पलटी करून तुम्हाला सांगेल की पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 3 ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. या इनिंगच्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये सिंगल डिजिट धावा आलेत. ही आत्तापर्यंतची गोलंदाजी आहे. सुरेख फटका मनगटाच्या साह्याने अगदी ट्रेडमार्क फटका खेळून काढलाय. निघून चाला NMPL सीझन 5 चा धमाका. थँक्यू. एक जबरदस्त फ्लिकचा फटका होता आणि याच्यावरती धावा मिळत आहेत 6. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 53 धावा. हे गुणोत्तर शिल्लक आहे या सामन्यामध्ये. प्रश्न हाच आहे, मॅच जिवंत होईल का डी.आर. पाटील वॉरियर्स. यावेळेला फटका जबरदस्त आहे. बॉल वेगाने सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. यावेळेला समोर खेळतायत, उडवलाय
लॉंग ऑनला खेळाडू, बॉलच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन. DR पाटील वॉरियर्सला आणखीन एक धक्का, फलंदाज माघारी. थँक्यू किरण सर. एक जबरदस्त आयोजन. प्रत्येक नवी मुंबईकराला या स्पर्धेची उत्कंठा लागून राहिलेली असते आणि ती उत्कंठा आज संपलेली आहे. इथून पुढे रविवारपर्यंत या नवी मुंबई प्रीमियर लीगचे वारे संपूर्ण नवी मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही वाहताना तुम्हाला पाहायला मिळतील, कारण याच प्रीमियर लीगमध्ये ऑल इंडिया आयकॉन देखील खेळणार आहेत. म्हणजे प्रामुख्याने या स्पर्धेची चर्चा आणि या स्पर्धेला आता उधाण प्राप्त होतं. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे आणि बॅटिंगसाठी आता अनिकेत चव्हाण आणि नॉन स्ट्रायकर एंडला शरद कोंडाळकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. आता हा सामना किरण सर थोडासा नशिबाच्या भरोशावरती सोडावा लागेल. आतापर्यंत DR पाटील वॉरियर संघ नशीबवादी होता, प्रयत्नवादी होता. आता नशीबवादी व्हावं लागेल, कारण काही खराब बॉल येतील का आणि हा सामना जिवंत होईल का याच अपेक्षेमध्ये DR पाटील वॉरियर संघ. तर अंतिम षटकासाठी कवलजीत सिंग, नवी मुंबई आयकॉन. यावेळेला फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग नाही, बॉल हवेत उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, परंतु पोचू शकले नाहीयेत. परंतु त्यानंतर बॉलला बॅकअप दिलं. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला होते आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरसावत अंतर थोडंसं कमी झालंय. 5 बॉल 47 धावांची गरज. जवळजवळ हा सामना आता DR पाटील वॉरियर्स या संघापासून दूर चाललेला आहे. अगदी 5 चेंडू 47 धावा सध्या मात्र हवेत. मॅचमध्ये थोडीशी चर्चा उरली आहे. फटका यावेळी मात्र चांगला खेळून काढलाय, पण अंतर पार करेल का आहे क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहिलं तर आरामामध्ये ही झेल स्वीकारतोय. ऋषी काटेने तब्बल मला वाटतं आज 3 कॅचेस पकडलेल्या आहे. 3 कॅचेस, जिथे ऋषी जातोय तिथे कॅच येते, असं आज त्याचा दिवस असेल. आणि मी म्हणेल सर, नवी मुंबई प्रीमियर लीग जसं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मला नवी मुंबई प्रीमियर लीग खेळायचे, हे खेळाडूंचं स्वप्न असतं, पण समालोचकांचं पण तर असतं. आणि प्रत्येक समालोचकांचं देखील स्वप्न असतं मला नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये समालोचन करण्याची संधी भेटावी. आणि आज मी म्हणेल आपण भाग्यवान आहोत, आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि प्रत्येकजण स्वप्न पाहतो तसं आपणही स्वप्न पाहतो. निश्चित जेवढे आभार मानावे तेवढे मनस्वी कमी आहेत. आणि प्रामुख्याने याच प्रीमियर लीगमध्ये अनेक समालोचकांची मांदी आळी तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे आवाज ऐकायला मिळणार आहेत. या स्पर्धेची आणखी महत्त्व आपल्याला बघायला मिळते. नक्की 4 चेंडू 47 धावेची गरज सध्या मैदानामध्ये. आपण पाहिलं बॅटिंगसाठी मिस्टर येस कैलास मस्तूद सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. कवलजीत शेवटच्या स्पेलमध्ये या टीमचा नवी मुंबई आयकॉन. शांततेमध्ये ही मॅच सध्या मात्र सिंगल डबल्स दिले जातात, कारण की जी सुरुवात हवी होती सर, आपण मघाची चर्चा केली की सुरुवात जी हवी होती ती भेटली नाही आणि शेवटच्या क्षणाला सध्या मात्र हात खोलले जातात. चेंडू आपण पाहिलं तर ब्लॅक स्क्रीनला लागतोय, पण मी असं म्हणेल की वेळ गेल्यानंतर पडलेला विचार, पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि मॅच जात असताना आलेले षटकार कामाचे नसतात सर. मॅच थोडीशी पुढे जाते फक्त. निश्चित हे षटकार पराभवातलं अंतर कमी करतील यात मात्र शंका नाहीये. पुढील बॉल यावेळेला खोलवर पद्धतीचा आहे. बॉल गॅप शोधतोय, थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे फरार. आणखीन एक चौकार येतोय. आणि सध्या पण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 37 धावा अजूनही हव्यात आणि अंतर जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. परी 11 टीमचे संघमालक सकाराम शेठ कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. या सकाराम शेठ, आपलं सहर्ष स्वागत आहे नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये. ओ2 कॉम्बॉक्स. फक्त 1 चेंडू बाकी आता निलेश सर. 51 धावसंख्या या मॅचमध्ये. सातत्याने आपण पाहिलं तर जबाबदारी घेताना बॅट्समन थोडंसं बॅकफुटवरती गेला. मी म्हणेल जबाबदारी सहजासहजी कोणी जास्त वेळ घेतली नाही, मॅच लांबपर्यंत घेऊन गेले नाही. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अर्थातच
विजय राहिले टीम पहिल्या मॅचमध्ये वरद लॉजिस्टिक नवी मुंबई टीम विनायक जी अपराजी साहेब यांची टीम आहे आणि ही टीम सध्या मात्र आपण पाहिले तर येस एक चेंडू अजून बाकी आहे. वाईट बॉल होता. 52 धावा सध्या स्कोर कार्डवरती. अजून एक चेंडू बाकी आहे या इनिंगचा आणि त्यानंतर विजय संघाची घोषणा केली जाईल. येस हलक्या हाताने तर खेळून काढला चेंडू आपण पाहिलं तर फाईनला आहे. क्षेत्ररक्षक अडवतोय फेकेल आणि आता मात्र आपण विजय टीमची करूयात घोषणा. विजय टीम या पहिल्या मॅचमध्ये विजय राहिले अर्थातच वरद लॉजिस्टिक नवी मुंबई ही टीम आणि विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक पुढील वाटचालीसाठी आपण पाहिलं तर देऊयात शुभेच्छा अर्थातच डी आर पाटील वॉरियर्स तुर्भे या टीमला.